बुधवार 23 ऑगस्ट 2023च्या बाजार गप्पांमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपला आजचा विषय सरकारी कंपन्या। हा विषय घ्यायचं कारण म्हणजे गेली काही वर्ष सरकारी कंपन्या ह्या एका वेगळ्याच अर्थानं शेअर बाजार आणि आपल्या अर्थकारणामध्ये चर्चेमध्ये आहेत। केवळ नोंदणीकृतच सरकारी कंपन्या चर्चेमध्ये आहेत असं नाही। अनेक क्षेत्र अशी आहेत की ज्यातली कंपनी खरं सांगायचं म्हणजे कंपनी म्हणूनही नवीन आहे, त्यामुळे ती नोंदणीकृत असण्याचा संबंधच येत नाही। आणि त्यातही अगदी अलीकडच्या काळामध्ये जो अविश्वासाचा ठराव मोदी सरकारबद्दल आला त्यावेळेला त्या राजकीय ठरावावरती दिलेलं जे उत्तर आहे ते मी गमतीने म्हणतो की राजकीय अविश्वासाला आर्थिक विश्वासाचं दिलेलं उत्तर, आणि त्यातला काही भाग हा सरकारी कंपन्यांबद्दल आहे। आणि तसंही गेल्या 2-2.5 वर्षाचा विशेषतः करोना नंतरच्या काळाचा जर विचार करायचा झाला तर सरकारी कंपन्यांनी जितकं भांडवल वृद्धी दिली तितकी कित्येक वेळेला खाजगी कंपन्यांनीही दिलेली नाही याचं गणित लक्षात घेता येईल। कदाचित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारनं सरकारी कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक, मग ती गुंतवणूक आर्थिक असेल, ती गुंतवणूक तांत्रिक असेल, ती गुंतवणूक प्रशासकीय असेल, परंतु त्या निमित्तानं केलेलं दिशा दिग्दर्शन याची दृश्य फळं अलीकडच्या काळामध्ये दिसायला दिसतील। आणि सुदैवानं जशा सरकारी कंपन्या काही विशिष्ट क्षेत्रात पुरेशा मर्यादित नाहीत तशी त्यांची सकारात्मक कामगिरी ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रातनं आली आहे अशातला भाग नाही। अगदी वाहतुकीचा विचार करायचा झाला तर नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यापासून ज्या वेगानं आपल्या देशामध्ये दर दिवसाला होणाऱ्या रस्त्यांचं प्रमाण वाढतंय त्याला खरोखर तुलना नाही। वर्षानुवर्ष दिवसाला जास्तीत जास्त 7 ते 8 किलोमीटर इतकेच रस्ते आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बांधले जात होते, पण गेल्या 9 ते 10 वर्षात विशेषतः 2014 नंतरच्या काळामध्ये याचं प्रमाण प्रचंड वाढलं। गेली कित्येक वर्ष तर दिवसाला 25 किलोमीटर पेक्षा जास्त वेगानं आपण रस्ते वाढतोय। आणि त्यामुळे गेली कित्येक वर्ष जे आपल्या देशाचा भाग होते परंतु ते वाहतुकीच्या नकाशावरती नव्हते असे अनेक राज्य ही जोडली गेली आहेत। अगदी माझ्या अनुभवातनं सांगायचं झालं तर आधी असलेल्या रस्त्यांची परिस्थिती इतकी बिकट होती की त्यावेळेला साधं उदाहरण सांगतो। सप्टेंबर 2010 मध्ये ज्या वेळेला मी माझ्या नोकरीचा भाग म्हणून एनपीएसचा चार्ज स्वीकारला आणि त्यांनी एनपीएस घ्यावं म्हणून मी पहिल्यांदा अरुणाचल मध्ये गेलो, त्यावेळेला अरुणाचल प्रदेशमध्ये रेल्वे नव्हती। त्यावेळेला अरुणाचल प्रदेशमध्ये जायला विमानतळ नव्हता। विमानतळ म्हणजे अशी स्थिती होती की गुवाहाटीपासून अरुणाचलच्या राजधानीला जास्तीत जास्त हेलिकॉप्टरनी जायला लागायचं, पण ती सेवा ही बेभरवशाची होती। केवळ काही हेलिकॉप्टर कोसळतच होती अशातला भाग नाही, तर ती तिथल्या वातावरणावरती, भौगोलिक वातावरणावरती, पर्वतीय वातावरणावरती अवलंबून होती। त्यामुळे रस्त्यानं जाण्या वाचून कोणतंही गत्यंतर नव्हतं। आजही मला लख्ख आठवतं की नोव्हेंबर 2010 मध्ये जेव्हा पहिल्यांदा मी गुवाहाटीहून इटानगरला रस्त्याने गेलो त्यावेळेला मला फक्त 11.5 तास लागले होते। आणि ज्या वेळेला मार्च 2020 मध्ये माझ्या नोकरीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी शेवटचा इटानगरला गेलो तेव्हा हेच गुवाहाटी ते इटानगर अंतर मी फक्त 4.5 तासामध्ये गेलो होतो। अशा परिस्थितीमध्ये केवळ हे इटानगरमध्ये होतंय अशातला भाग नाही। देशामध्ये अनेक वेळेला आता पावसाच्या दिवसात विशेषतः माझ्यासारखा डोंबिवलीकर माणूस सहज म्हणतो की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत, परंतु गडकरी साहेबांनीही कदाचित आमच्या शिळफाट्यापुढे हात टेकले आहेत जसं त्यांनी कोकणच्या रस्त्यांपुढे टेकले आहेत। पण हे 2-3 अपवाद वगळता बाकीची परिस्थिती अत्यंत सुसह्य आहे। म्हणजे आता रिटायर झाल्यानंतर जेव्हा मित्रांबरोबर घरातल्यांबरोबर रस्त्याने फिरण्याचा, ट्रिपला जाण्याचा जास्तीत जास्त प्रसंग येतोय तेव्हा मी अनेकदा माझ्या घरच्यांना, कुटुंबियांना म्हणतो की अलीकडच्या काळात पुण्याईच्या जोरावरती जर कोणी सदेह वैकुंठाला गेला तर ते नितीन जयराम गडकरी असतील, कारण अक्षरशः दररोज कोट्यावधी लोकांचा ते दुवा घेत आहेत। त्यांना अत्यंत दीर्घायुष्य मिळो तरच मला रस्ते मिळतील इतकाच स्वार्थाचा विषय नाही। हे जितकं नितीन जयराम गडकरी यांच्या कार्यक्षमतेचं सर्टिफिकेट आहे तितकंच आपल्या देशामध्ये बदलणाऱ्या परिस्थितीचं स्वरूप आहे। अगदी याचाच जर पुढचा टप्पा घ्यायचा झाला तर मालगाडीतनं वाहतूक होते याची आपल्याला कल्पना होती। मालगाडीच्या वाघिणीमध्ये वस्तू भरली आणि काय धान्य भरलं, पेट्रोल भरलं, कोळसा भरला आणि आपण दिला याची कल्पना होती। पण गेल्या काही वर्षामध्ये जिथे रस्ते नव्हते पण रेल्वे पोहोचली तिथे अक्षरशः ट्रकच कंटेनर कॉर्पोरेशननं आपल्या चासेस वरती चढवले आणि वाघीण या शब्दाचा एक वेगळाच अर्थ आपण बघितला।
अशाच पद्धतीनं इस्रो सारख्या संघटना अवकाशयानं जेव्हा लॉन्च करतात त्याचा एक जागतिक विक्रम आपल्या देशाच्या नावावरती जमा झाला. कारण असे 2019ला एकाच दिवशी 100हून जास्त उपग्रह लॉन्च करत असताना ते केवळ आपल्या देशाचे होते अशातला भाग नाही, तर त्याच्यामध्ये इतर अनेक देशांचे, त्यांना सक्षम पाश्चिमात्य आणि प्रगत देशांचे पर्याय उपलब्ध असतानाही त्यांनी आपल्या देशाच्या इस्रोच्या माध्यमातून त्यांचे उपग्रह लॉन्च केले. हाही एक वेगळा पर्याय होता. संरक्षण विषयक कंपन्यांमध्ये झालेली कामगिरी आणि सुधारणा याच्या संबंधामध्ये माझ्या अनेक बाजार गप्पांमध्ये कंपनीनिहाय किंवा क्षेत्रनिहाय चर्चा आपण केली आहे, त्यामुळे त्याची पुनरुक्ती करत नाही. बरं, या मुद्द्याचा किती वेळा मी माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट सेशन्स आणि जाहीर व्याख्यानात उल्लेख केलाय याला तर गणतीच नाही. परंतु हे केवळ अशा पद्धतीनं संरक्षणामध्ये होत आहे, वाहतुकीमध्ये होत आहे, रस्ते निर्माणामध्ये होत आहे अशातला भाग नाही. अभियांत्रिकी मालानुसार सुद्धा ही गणितं पाहावी लागतात. आणि मग अशा कंपन्यांचा जेव्हा आपण गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार करतो त्यावेळेला केवळ पास्ट परफॉर्मन्स और प्रेझेंट परफॉर्मन्स इज नॉट अ गॅरंटी फॉर द फ्युचर हे तत्व केवळ म्युच्युअल फंडापुरेसे लागू पडतं अशातला भाग नाही. हे शेअर बाजारातल्या गुंतवणुकीसाठीही लागू पडतं. कारण शेअर बाजाराविषयी नेहमीच असं म्हटलं जातं की मार्केट ऑलवेज डिस्काउंट्स द फ्युचर. अशा दृष्टिकोनातनं सरकारी कंपन्यांच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा घटक जर त्याच्या प्रगतीला जसं सरकार हा कारणीभूत असतो तसं त्याच्या अधोगतीलाही सरकार हे कारणीभूत असतं का याचा विचार करावा लागतो. याच अलीकडच्या वर्षांमध्ये IRCTC बद्दल आपल्याला हा अनुभव आला. अचानक सरकारी क्षेत्रातली ही कंपनी असल्यामुळे सरकारनं IRCTCला मिळणाऱ्या महसुली उत्पन्नातला स्वतःचा वाटा वाढवला आणि जो IRCTCचा शेअर 1400 रुपयापर्यंत पोहोचला होता तो त्याच्या निम्म्याच्या भावावरती आला. मग अशी शक्यता सरकारी कंपन्यांबद्दल येणाऱ्या काळामध्ये किती याचा विचार करावा लागतो. विशेषतः पुढच्या संसदीय निवडणुका ज्या वेळेला दृष्टीपथात असतात त्यावेळेला दोन्ही पद्धतीने सरकार आणि सरकारी कंपन्या यांचा विचार करावा लागतो. पहिला विचार असा असतो की येणाऱ्या काळामध्ये पुढच्या निवडणुका होईपर्यंत सरकार काही धोरणात्मक निर्णय घेईल का, आणि ते निर्णय घेतले तर ते लोकशाहीवादी असतील की ते लोकप्रियतावादी असतील. जर लोकप्रियतावादी निर्णय असतील तर पंचायत होते. आता उदाहरणार्थ आपल्या देशातल्या पॉवर सेक्टर मधल्या, ऊर्जा क्षेत्रामधल्या, वीज क्षेत्रामधल्या अनेक कंपन्या या सरकारी कंपन्या आहेत. अनेक राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकामध्ये तिथल्या स्थानिक पक्षांनी आम्ही वीज फुकट देऊ, इतके युनिट फुकट देऊ, तितके युनिट फुकट देऊ असं गणित देताना एक मतदार म्हणून जरी मला त्याचे आकर्षण असलं तरी एक वीज कंपनी म्हणून माझ्या ते अडचणीचं येतं. मग ज्या वेळेला आता संसदीय निवडणुका येत आहेत आणि संसदेमध्ये सत्तारूढ असलेला पक्ष आपलं स्थान बळकट करण्यासाठी स्थानिक आणि राज्य पातळीवरती वेगवेगळ्या युत्या करतंय, त्यावेळेला ती केवळ माणसं घेण्यापुरेशी युती आहे की त्या माणसांबरोबर त्यांच्या धोरण घेण्याची ही युती आहे याचा विचार करावा लागतो. विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्याचा विचार केला तर आता विरोधी पक्षात नेमकं कोण उरले हे त्या विरोधी पक्षांना तरी माहिती की नाही अशी परिस्थिती असताना याचा परिणाम भाजपचे आमदार वाढण्यामध्ये झाला, तसं भाजपचा पुढचा जाहीरनामा ठरवण्यामध्ये होतील का याचा विचार करावा लागतो. सुदैवानं केंद्रीय निवडणुका ज्यांच्या निवडणुकींच्या किंवा ज्यांच्या नेतृत्वाखाली लढवता गेल्या त्यांचा विचार करायचा झाला तर केवळ त्यांच्या 9 वर्षाच्या पंतप्रधान कारकिर्दीचा किंवा निवडणुका होईस्तोवर 10 वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीचा विचार करून भागत नाही. त्याच्या आधीची त्यांची गुजरातची असलेली मुख्यमंत्री म्हणून प्रदीर्घ कारकीर्द याचाही विचार करावा लागेल. आणि मग असा जर विचार करायचा झाला तर याच्यामध्ये असलेलं एक सातत्य आणि एक साम्य हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते सातत्य किंवा साम्य असं आहे की जरूर ते आपण नरेंद्र मोदी हा एक राजकारणी नेता जरूर निर्गुंतवणुकीकरणाचा किंवा डिसइन्व्हेस्टमेंटचा विचार करतो, पण तो त्यांचा पहिला पर्याय नसतो. हे त्यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्याही कारकिर्दीचं वैशिष्ट्य होतं आणि गेल्या 9-10 वर्षाच्या त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीचंही वैशिष्ट्य आहे. होता होई तो त्या कंपनीला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपली कामगिरी सुधारायचा प्रयत्न करणं हेच ते गणित असतं. एक साधं उदाहरण घ्या.
की ज्या प्रमाणामध्ये संरक्षण क्षेत्र आपलं वाढलं, विशेषतः आत्मनिर्भरची घोषणा केल्यानंतर वाढलं, ज्या पद्धतीनं HALचे बाजारभाव वाढले, BDLचे बाजारभाव वाढले, माझगाव डॉकचे बाजारभाव वाढले, BELचे बाजारभाव वाढले, तरी सुद्धा त्यानं कोणत्याही प्रकारे विचलित न होता त्या कंपनीच्या निर्गुंतवणुकीकरणाची पुढची फेरी निदान आजपर्यंत तरी झालेली नाही. LIC मध्ये इतका सपाटून मार खाल्ल्यानंतर सुद्धा LIC ला कामगिरी सुधारण्याची संधी मिळत गेली आणि अलीकडच्या अविश्वासदर्शक प्रस्तावावरती LICच्या उदाहरणापासून पंतप्रधानांनी सुरुवात केली. म्हणजे LIC ला संधी दिली आणि त्याच वेळेला ज्या शेअर्सने गुंतवणूकदारांचं भलं केलं आणि ज्यामुळे त्याच्या पुढच्या निर्गुंतवणुकीकरणाच्या फेरीला चांगला प्रतिसाद मिळू शकतो याची हमी असून सुद्धा तो मोह त्यांनी टाळला. असंच धोरण सरकारी कंपन्यांना उपयोगात पडतं का याचा विचार करू. मग अशा दृष्टिकोनातनं केवळ कोल क्षेत्रातल्या कंपन्यांचाच नव्हे, केवळ संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांचाच नव्हे, तर कोल इंडिया सारखी कंपनी असेल, कंटेनर कॉर्पोरेशन सारखी कंपनी असेल, NTPC सारखी कंपनी असेल, NHPC सारखी कंपनी असेल, NHAI सारखी कंपनी असेल, याचाही विचार करावा लागतो. एक साधं उदाहरण घेत आहे की गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये त्या दृष्टिकोनातनं तरतूद येता क्षणी NHAI म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं असं जाहीर केलं की पुढचे वर्षभर दर आठवड्याला एका विशिष्ट प्रकारच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा बॉन्ड्स आमच्याकडनं आणले जातील. म्हणजे ज्या भांडवल प्रधान कंपन्या आहेत त्या भांडवल प्रधान कंपन्या केवळ त्यांच्या निर्गुंतवणुकीकरणातनं शेअर्सची संधी आपल्याला उपलब्ध करून देतात अशातला भाग नाही, पण त्याच्या बरोबरीने इतरही गुंतवणुकीची साधनं ते देतात, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरीतच करोना नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपण उत्पन्नाच्या आपल्या अपेक्षा बदलल्या, मग वयोमान काहीही असू दे, उत्पन्न गट काहीही असू दे, आपलं भौगोलिक स्थान काहीही असू दे, एक ठराविक उत्पन्न ठराविक दरानं मिळण्याची आवश्यकता आपण सतत प्रतिपादित केली आहे. आणि याचा विचार करत असताना येणाऱ्या काळामध्ये सरकारी कंपन्या केवळ कर्ज रोखे, केवळ सरकारी कर्ज रोखे, केवळ शेअर बाजारातली निर्गुंतवणुकीकरण याच्यावरती अवलंबून न राहता काही वेगळ्या पद्धतीने मग अगदी कंपन्यांच्या मुदत ठेवीसारखं क्षेत्र आता पुन्हा नव्यानं खुलं होत आहे. याचा बहुतांश भाग व्यापणारी HDFC सारखी कंपनी आता HDFC बँकेत मर्ज झाल्यानंतर रिझर्व्ह बँक आणि इतर सगळ्या नियंत्रकांच्या नियमानुसार त्या प्रमाणावरती कंपन्यांच्या मुदत ठेवी बाजार आणू शकेल अशातला भाग नाही. मग ही पोकळी सरकारी कंपन्या भरून काढतात का याचाही विचार करावा लागेल. मग ज्या प्रमाणामधल्या तंत्रकुशलतेमध्ये, ज्या प्रमाणामधल्या भांडवल प्रधान क्षेत्रामध्ये आज मितीला आपल्या देशातल्या सरकारी कंपन्या कार्यरत आहेत, त्यांची एकीकडे अंतर्गत कामगिरी सुधारत असताना, त्यांची व्यावसायिक कामगिरी सुधारत असताना त्यांना कमी दरानं जास्त प्रमाणामध्ये निधी उभी करण्याची संधी जर येणाऱ्या काळात मिळाली, विशेषतः ज्या पद्धतीनं या वर्षीच्या अर्थसंकल्पापासून तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक आयकर दात्यांना बाय डिफॉल्ट न्यू टॅक्स सिस्टम आली की ज्या दृष्टिकोनातून विचार करताना आता मला करात बचत देणाऱ्या, सवलत देणाऱ्या योजनांचं विशेष स्थान उरलेलं नाही, अशा वेळेला अशा योजनांचा आणि सरकारी कंपन्यांचा विचार करणं, या दृष्टिकोनातनं आजचा बाजार गप्पांचा विषय सरकारी कंपन्या. मनपूर्वक धन्यवाद.